श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. पितृपक्ष संपायला काहीच दिवस बाकी राहिलेले आहेत आणि या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांची सेवा करत असतो, परंतु यासोबत दान करण्याला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं. कारण जर आपण काही वस्तूंचं दान केलं तर त्याच्यामुळे आपली गरिबी दूर होते, त्याचबरोबर आपल्या पितरांचे चांगले आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला जर कोणत्याही गोष्टी करणं शक्य झालं नसेल पितृपक्षामध्ये, तर आपल्या हातून जे काही दान करता येईल ते आपण नक्की करावं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही गोष्टी बघणार आहोत की ज्या आपण या पितृपक्षामध्ये होईल तितक्या दान करण्याचा नक्की प्रयत्न करावा. तर चला व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. येत्या 14 ऑक्टोबरला पितृपक्षाची समाप्ती होणार आहे आणि त्याच्यामुळे आता जे काही बाकी उरलेले दिवस आहेत यांच्यामध्ये आपण यापैकी कोणतीही एक वस्तू दान केली तरीसुद्धा आपल्याला त्या गोष्टीचं पुण्यफळ जे आहे ते मिळणार आहे. आपले घराला जर लागलेले पितृदोष असतील तर या दानाने ते सुद्धा कमी होऊ शकतात आणि त्याचबरोबर आपले पितृसुद्धा आपल्यावरती खुश होऊ शकतात. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तूप. जेव्हा आपण श्राद्ध घालत असतो अशा वेळी आपण म्हणजे ज्या दिवशी आपण श्राद्ध घालणार आहोत त्याच दिवशी आपल्याला एक वाटीभर का होईना तूप जे आहे ते कुणाला तरी दान करायचं आहे. जर तुम्हाला तुमचं श्राद्ध होऊन गेलेले असतील आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला हे दान करता आलं नसेल तर उरलेले जे बाकीचे दिवस आहे त्यांच्यामध्ये सुद्धा आपण तूप जे आहे ते कुणाला तरी दान करू शकतो. बाकीच्या वेळी आपण अशा गोष्टी ज्या आहेत म्हणजे दूध असेल, दही असेल, या गोष्टी दुधापासून बनलेल्या गोष्टी असतील तर या दान करत नाही, परंतु तूप जे आहे ते आपण जर दान केलं तर त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळतं, आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आणि त्याचबरोबर आपल्याला पितरांचे चांगले आशीर्वादसुद्धा प्राप्त होतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे अन्नधान्य दान करणं. आता अन्नधान्य दान करणं याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मानलं जातं ते म्हणजे गहू आणि तांदूळ. या दोन गोष्टी जर आपण मनापासून दान करत असाल तर त्याचं फळ जे आहे ते निश्चित रूपाने भेटतं. कोणतंही दान करताना ते जर मनापासून केलं गेलं तर ते दान केल्याचं पुण्य आपल्याला दुपटीने मिळत असतं. त्याचबरोबर आपण जर पितृपक्षामध्ये दान करत असाल तर आपण बाकीच्या वेळी हे जे दान करतो त्याच्या दुपटीने आपल्याला त्या दानाचं पुण्य जे आहे ते मिळत असतं. याच्यामुळे आपल्याला अन्नधान्य दान करता येत असेल तर ते तुम्ही नक्की करा. आणि अन्नधान्य दान करायचं म्हणजे असं नाही की आपल्या परिस्थितीनुसार आपण कितीही अन्नधान्य दान करू शकतो. 1 किलोपासून 50 किलोपर्यंत जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं करू शकता. ज्यांची सिच्युएशन्स अगदीच खराब आहे तर अशा व्यक्तींनी सुद्धा एखादा किलो जरी किंवा थोडं जरी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं दान केलं तरीसुद्धा चालेल, कारण हे दान जे आहे ते आपल्याला शुभ फळे देत असतं. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे वस्त्रदान. वस्त्रदान करताना नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला पितृपक्षामध्ये वस्त्रदान करताना नेहमी नवीन कपड्यांची जोडी घेऊन तीच आपल्याला दान करायची असते. म्हणजे जुने आपल्या घरामध्ये असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण या काळामध्ये दान करायच्या नाही. आपण जेव्हा पण वेगळ्या अमावस्या वगैरे येतात तर अशा वेळी आपल्या घरातला चांगले कपडे असतील तर ते इतरांना देऊ शकता, परंतु पितृपक्षामध्ये जर तुम्ही खास करून दान करत असाल, वस्त्रदान करत असाल तर अशा वेळी तुम्ही नवीन जोडी जी असते म्हणजे नवीन कपडे जे असतात असेच दान करावेत. पितृपक्षामध्ये धोतर आणि दुपट्ट्यासह अशा 2 जोडी जर आपण दान केल्या तर त्याचं अधिकाधिक पुण्य आपल्याला मिळत असतं. पण लक्षात ठेवा, दान करताना हे कपडे नेहमी नवीन असावे, स्वच्छ असावेत आणि खराब आहेत म्हणजे आपल्या घरामध्ये कधी कधी असं करू शकतात काही लोक की आपल्याला यांचा काही उपयोग होत नाही म्हणून हे दान करून टाकूया. तर असं नाही. पितृपक्षामध्ये जर तुम्ही दान करत असाल तर लक्षात ठेवा ही सुद्धा आपल्या पितरांची एक सेवा आहे. आपले पितृ जेव्हा पण आपल्याला बघतील किंवा असं आपण दान करत आहोत तेव्हा ते आपल्याला निश्चितपणे चांगले आशीर्वाद देतील. याच्यामुळे आपण दान करताना चांगल्या वस्तूंचंच दान केलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे चांदीचे दान. आता चांदीचे दान प्रत्येकाला शक्य नसेल तर तुम्ही अन्नधान्यसुद्धा दान करू शकता, पण ज्यांना शक्य असेल तर अशा व्यक्तींनी चांदीचे दान केले तर ते अतिशय शुभ मानलं जातं. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे केळी. तर केळी ही अशी गोष्ट आहे की जी सर्वसामान्य व्यक्तींना परवडते आणि पितृपक्षामध्ये केळी दान करण्याला सुद्धा भरपूर महत्त्व असतं. आता तुम्ही केळी दान करायची तर 1-2 डझन केळीसुद्धा दान करू शकता किंवा मग तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल तर तिथे सुद्धा ही केळी घेऊन जाऊ शकता आणि तिथे कुणाला तरी देऊ शकता. किंवा मग रस्त्याने आपल्याला बऱ्याच वेळा असे लोक भेटत असतात की ज्यांना
खायला अन्न नसतं तर अशा वेळी त्या व्यक्तींना तुम्ही अन्न देऊ शकता किंवा मग केळी घेऊन देऊ शकता. अशा पद्धतीचं अत्यंत सोपं हे दान आहे. परंतु हे जर दान आपण करत असाल तर आपली आर्थिक परिस्थिती नक्की सुधारेल. कारण जर आपण एखाद्या व्यक्तीला 1 रुपयाचं देत असेल तर त्यावेळी देव आपल्या झोळीमध्ये 100 रुपयाची गोष्ट टाकत असतो. त्याच्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आपल्याला जेव्हा पण कुणी अशी व्यक्ती भेटेल की ज्या व्यक्तीला खरंच गरज आहे तर अशा व्यक्तीला नेहमी मदत करा. मग ती थोड्याशा 10 रुपयांची एखादी गोष्ट असेल तिचीसुद्धा किंवा मग तुम्ही मोठ्यात मोठ्या मदतीसुद्धा करू शकतात. परंतु भुकेल्याची भूक भागवणं, तहानलेल्याची तहान भागवणं याच्या इतकं पुण्याचं काम कुठलंच नसतं. मग तुम्ही कितीही सेवा करा. बघा आपण म्हणतो की पितृपक्षामध्ये आपल्याला ही सेवा करायला पाहिजे, ती सेवा करायला पाहिजे. ठीक आहे, या गोष्टी तर आपल्याला करायच्या आहे. परंतु जर एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये दिवसभर सेवा करते, म्हणजे दिवसातली 2-3 तास सेवा करत असते, आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करत असते, परंतु ती व्यक्ती जर एखादं गरीब भेटल्यानंतर त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये पाणी येत नसेल किंवा मग एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये असं वाटत नसेल की हां, ह्या व्यक्तीला आपल्याकडून काहीतरी पाहिजे आणि आपण त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे, जर असं वाटत नसेल तर त्या सेवेचं फळसुद्धा आपल्याला कधीच मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, आपल्याकडून सेवा जरी कमी झाली किंवा देवाचं करता करता एखादी गोष्ट कमी जरी झाली तरीसुद्धा चालेल. परंतु एखादी व्यक्ती म्हणजे सर्वसामान्य एखादी व्यक्ती आपल्याला अशी भेटली की तिला आपली गरज आहे किंवा रस्त्यावरती आपण छोटी छोटी लहान लहान मुलं बघतो, अशी मुलं भेटली तर तुम्ही त्यांना कोणत्याही वस्तू दान करू शकता. म्हणजे अगदी आपला स्वार्थ न बघता आपण या गोष्टी ज्या आहेत त्या दान केल्या पाहिजेत. खरं तर पितृपक्षामध्ये दान करण्याला महत्त्व आहे म्हणूनच नाही तर कुठेतरी आपण पण एक समाजाचं देणं लागतो की आपल्याला सुद्धा असे जर व्यक्ती आपल्या समाजामध्ये असतील तर त्यांना सुद्धा पुढे घेऊन जाणं ही आपलीसुद्धा जबाबदारी असते. आणि त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण कोणत्याही गोष्टींचं दान जे आहे, ज्या गोष्टी त्यांना गरजेच्या वाटतात तर अशा गोष्टींचं दान करायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जर लहान मुलं असतील तर त्यांना चप्पल, बूट या गोष्टी नवीन घेऊ शकता, दान करू शकता, छत्री दान करू शकता. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपण या पितृपक्षामध्ये दान करू शकतो. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे गूळ. तर गूळ जर आपण या पितृपक्षामध्ये दान करत असाल तर याच्यामुळे आपल्या घरातील कलह दूर होतील आणि त्याचबरोबर 7 जन्माचं जे दारिद्र्य असतं तर ते सुद्धा कमी होण्यास मदत होईल. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीनच भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.